8 नोव्हेंबर माझे कुटुंब माझी पेन्शन आंदोलन। 6 नोव्हेंबरला सरकारसोबत झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण मागण्यांवर चर्चा। 14 डिसेंबर राज्य कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा कायम। 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होण्याची आशा। नमस्कार, ईव्हीएस दस्तक यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। मी उमेश सिंगंजुडे आणि आपण बघत आहात ईव्हीएस दस्तक। महाराष्ट्र शासनाने जुनी पेन्शनच्या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय न घेतल्याने राज्यातील 17 लाख कर्मचारी उद्या आंदोलनात उतरणार आहेत। माझे कुटुंब माझी पेन्शनसाठी राज्यभर महामोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। नुकतंच समन्वय समितीची 6 तारखेला राज्य शासनासोबत महत्त्वपूर्ण बैठक झाली, परंतु या बैठकीत ठोस निर्णय न घेतल्याने उद्या 8 नोव्हेंबर रोजी महामोर्चा निघणार आहे। राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या नेतृत्वाखाली 18 प्रलंबित मागण्यांसाठी मार्च 2023 मध्ये बेमुदत संप आंदोलन छेडले होते। त्यावेळी राज्याचे माननीय मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून संघटना प्रतिनिधी चर्चा केली व निसंदिग्ध आश्वासने दिली। जुनी पेन्शन संदर्भात अभ्यास समिती स्थापन करण्यात आली, परंतु 6 महिन्यांचा कालावधीनंतरही अपेक्षित अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही। त्यामुळे राज्यातील कर्मचारी, शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली। आगामी आंदोलनाची घोषणा करण्यात आली। या वास्तवाचे भान ठेवून शासनाने दिनांक 6 नोव्हेंबर 2023 रोजी माननीय मुख्य सचिव पातळीवर चर्चा आयोजित केली। या चर्चासत्रातून खाली मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली। 1. केंद्र सरकारच्या धोरणानुसार 2005 पूर्वी जाहिराती किंवा मुलाखतीद्वारे नियुक्त झालेल्या कर्मचारी, शिक्षकांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणार। 2. 4% महागाई भत्ता लवकरच मंजूर करणार। 3. OPS अभ्यास समिती अहवाल दिनांक 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर केला जाणार। 4. मंत्रालय लिपिक संवर्गीय कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतनविषयक प्रलंबित प्रकरण लवकरच निकालात काढले जाणार। 10 ते 15 वर्षे सेवा बजावित असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार होणार। 6. शिक्षकेतर सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत 24 वर्षाच्या कालबद्ध पदोन्नती संबंधित प्रलंबित प्रकरण लवकरच निकाल काढले जाणार। 5व्या वेतन आयोगापासून वेतनात राहून गेलेल्या त्रुटीबाबत न्याय देण्यास्तव आढावा घेऊन विचार केला जाईल। 8. तलाठी मंडळ अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना वेतन मिळण्यास कमालीची दिरंगाई होते, याबाबत प्रशासकीय स्तरावर काही बदल करून हा प्रश्न सोडविला जाईल। 9. सर्व रिक्त पदे भरण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू आहे, त्याचा वेग वाढविला जाणार। 10. आरोग्य कर्मचाऱ्यांचे आर्थिक व सेवाविषयक प्रश्नांकडे प्राधान्याने विचार केला जाईल। या चर्चासत्रात कोणताही ठोस निर्णय प्राप्त झाला नाही हे स्पष्टपणे दिसून आल्याने उद्या महामोर्चा माझे कुटुंब माझी पेन्शन हे आंदोलन होणार आहे। वरील मागण्यांवर ठोस निर्णय होणं अपेक्षित होतं, परंतु या चर्चेमध्ये ठोस निर्णय होऊ शकला नाही। या चर्चेमध्ये माननीय मुख्य सचिव व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना ठणकावून सांगण्यात आले, प्रलंबित मागण्या संदर्भातील निष्पत्ती निर्णय होणार याऐवजी निर्णय झाला अशी हवी आहे, कारण मागण्यांची सनद सादर करून आता दीर्घ कालावधी लोटला आहे। या चर्चेत अप्पर मुख्य सचिव माननीय नितीन करोर, माननीय नितीन गद्रे व प्रधान सचिव माननीय सुमंत भांगे व इतर वरिष्ठ अधिकारी सहभागी होते। या संदर्भात मत मांडताना समन्वय समितीचे मुख्य निमंत्रक श्री विश्वास काटकर म्हणाले, सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली राज्यातल्या 17 लाख कर्मचारी, शिक्षक यांनी 8 नोव्हेंबर रोजी आबालवृद्ध उद्याच्या मोर्चाच्या अनुषंगाने जिल्हा समन्वय समितीचे प्रमुख तसेच समन्वयक श्री विश्वास काटकर म्हणाले, मोर्चाचे आयोजन केलेले आहे। या मोर्चातून जी आपली जुनी पेन्शन संबंधातली मागणी आहे ती आहेच, परंतु
त्याबरोबर इतर ज्या महत्त्वाच्या जिव्हाळ्याच्या 17 मागण्या आहेत या बाबतीत सुद्धा आपण त्या ठिकाणी आग्रह धरतो आहोत. अशा या जाहीर झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरच माननीय मुख्य सचिवांनी सरकारच्या वतीनं काल 6 नोव्हेंबर रोजी चर्चेसाठी पाचारण केलं होतं. माननीय मुख्य सचिव पातळीवरती ही चर्चा संपन्न झाली. यामध्ये विविध विषयांवरती सरकारचं सकारात्मक धोरण असल्याचे भाष्य माननीय मुख्य सचिवांनी केलं, परंतु प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे अर्थातच ठोस निर्णयासाठी आपला आग्रह नेहमी असतो, तोच त्या ठिकाणी प्राप्त झाला नाही. तर केवळ सकारात्मक चर्चेवरती आपला त्या ठिकाणी पूर्ण निर्भर राहून चालणार नाही. आणि म्हणूनच उद्याचं जे जाहीर केलेलं महामोर्चाचं जे काही त्या ठिकाणी तयारी आपण केली आहे, ते महामोर्चाचं आयोजन जे आहे त्या बाबतीमध्ये आपला निर्णय पक्का आहे. आणि त्याप्रमाणे सर्वदूर महाराष्ट्रामध्ये जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावरती हे मोर्चे यशस्वी त्या ठिकाणी केले जाणार आहेत. राज्य शासनाने या संबंधात जर योग्य बोध घेतला नाही तर निश्चितपणे डिसेंबरच्या 14 तारखेपासून राज्य शासनाला बेमुदत संपाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागेल. ही बाब या ठिकाणी प्रकर्षाने मी मांडू इच्छितो. आणि त्या दृष्टिकोनातून राज्यातील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी आत्तापासूनच सज्ज राहा आणि सज्ज राहून पुढची जी आपल्याला संघर्ष किंवा लढाई करायची आहे त्या बाबतीमध्ये निश्चित सतर्क राहा असे आवाहन याद्वारे करण्यात आले आहे.